खरं तर सध्या दिवाळी सुरू आहे आणि फटाकेही फुटत आहेत. या फुटणाऱ्या फटाक्यांचा संदर्भ देत एकनाथ शिंदे असं म्हणाले की महायुतीचा ॲटॉम बॉम्ब लवकरच फुटेल. अजिबात निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती कोणीच केलेली नाही. निवडणूक याद्या दुरुस्त करा, याद्यांमधला घोटाळा दुरुस्त करा. एकनाथ शिंदेने जो पैसा टाकलाय निवडणूक याद्या बिघडवण्यासाठी तो साफ करा, हीच मागणी आहे ना. आणि ती योग्य मागणी आहे. त्यांनी भाऊबंदकी नाटक परत एकदा पाहायला पाहिजे. त्यांनी काल नाटकाचा उल्लेख केला ना, भाऊबंदकी. ते स्क्रिप्ट त्याने वाचलं पाहिजे, मग त्यांना कळेल की भाऊबंदकी म्हणजे काय असतं आणि मनोमिलन म्हणजे काय असतं. पेशव्यांनी जी तलवार गाजवली, बाजीराव पेशव्यांनी, ती मतदार याद्यांमध्ये घोटाळे करून त्यांनी राज्य आणलं नाही. त्यांनी शौर्यानं मर्दानगीनं राज्य आणलं. बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले, ते दिल्लीचे तळवे चाटून नाही लावले. बाजीराव पेशवे हा दिल्लीचा गुलाम नव्हता. बाजीराव पेशव्यांनी अफगाणिस्तान, कंधार अटकेपार झेंडे लावले, ते तलवारीच्या आणि स्वाभिमानाच्या टाकीवर लावले. हे भाऊबंदकीचं उदाहरण देणाऱ्याने समजून घेतलं पाहिजे. बाजीरावाला दिल्लीचं तख्त घाबरत होतं, कारण भाऊबंदकीतला बाजीराव किंवा पेशवे हे एकनाथ शिंद्यांप्रमाणे लाचार.